मी माझ्या ब्लॉगची सुरुवात केली माझ्या स्माइल पासून. काय सांगू दादा तुम्हाला माझ्या दिवसाची सुरुवात. सकाळी सकाळी बनाना सिटी सावद्यावरून निघताच आज वातावरण होतं लय खास. तर बाबासाहेबांना त्रिवार वंदन केलं ना 100च्या स्पीडनं सनन पिरिरी टिरिरी डायरेक्ट वागोद्यात गाडी थांबवली. मित्राले घेतला गाडीत घुसाळला ना डायरेक्ट रावेर मध्ये आले. 2-3 डंगा बशी गेला ना वातावरण पाहिलं म्हणलं बाप्पा रे मस्त झोपा पिक्चर पाहत आहे ना रे भाऊ. नाही हा पाटुंडी रस्त्यानं काय डंगा खाले भाऊ. काय सांगू तुम्हाला नुसतं बसत होत्या रे भाऊ. आपल्या कामावल्या माणसाला सांगतो यार रस्त्यानं कोणीच बसू नका भाऊ. पण आमच्या गाडीमध्ये मस्ती होणार नाही अशी गोटच होणार नाही. मी आला डायरेक्ट जुन्या गावात नव्या काट्यावर म्हणजेच काय पाटोंडी गावामध्ये. मग तेवढ्यात भेटला मला मामा चाले. त्यानं दाखवले 2 बटन होतं. म्हणलं मा सालाय ना बे साल्या. मग काही नाही भाऊ मामा साले कोण लागतो ते सांगा आपल्या कमेंट मध्ये. मला तर लय अवसट होती व्हिडिओ काढण्यासाठी. कारण की भाऊ लोक भेटले ना आपले सपोर्ट करणारे माणसं. दादा फिर काय चांगला जोरात असा संच होता. ट्राला लय खास होता कारण की ड्रायव्हर लय भारी माणूस. मग आपला डब्बा उचलला म्हणलं आता जेवण घेऊन करू भाऊ. खोल्ला डब्बा ना म्हणलं पाहू काय संच आहे असतं. पाहिलं तर रद्दा मोड्या गेम होता. म्हणजेच काय भाऊ डायरेक्ट जेवण म्हणजे कामावाल्या माणसाचा हार्ड विषय. 19-22 माणसं आता मस्त जेवण केलं ना डायरेक्ट कामाशी लागला. कामामध्ये टाइम भेटायचा चान्सच नाही भेटत. फटाफट तर बॉक्स दिले रे भाऊ. मग काय सांगू तुम्हाला आजची जीवनाची कथा. म्हणलं आजचा दिवस कसा जाईल तो तर चांगला जायला पाहिजे. पण तोंडावरच्या स्माईलवर जाऊ नका भाऊ कारण की भाऊ राज सांगत नाही. मग काय माल तर पहा तुम्ही कारण की बनाना सिटी 14 बोलते ना. आज गाडी होती आम्हाला डायरेक्ट रोडावर. गैरा क्वालिटी बाज असा माल होता. तुम्हाला काय सांगू भाऊ खतरनाक विषय. भाऊले म्हणलं भाऊ दाखव रे 2 पंजे. मग पंजे गिंजे दाखवले कसा माल दिसतोय. हा माल होता आज माल होता खुशी केला सप्लायर्स. म्हणजेच काय त्यांना खरेदी केला होता ना. मग काय सांगू आता तुम्हाला डिस्ट्या. मग बस गेली रे भाऊ. त्या बस मध्ये बी लेकरं होते ते बी निस्ता बाम टाक्याचा आवाज देता रे भाऊ. मग काय रे भाऊ फौजदार लोकायला घेतले आपल्या ब्लॉग मध्ये. ते बी मस्त राळा करत होते. म्हणलं विषय गैरा साठ आहे भाऊ. मी बी फौजदार लागला की बता की 2 उंगल्या. पण तसं काही नाही भाऊ. मग काही नाही रे भाऊ. पानानं उलटी गँग इकडे निस्ता चालल्या होत्या बापाऱ्या गोष्टी. मग काय त्यांच्यात मी बी थोडाशा चिवडा चावड्या केलं. मग पानं नेटवर्कचा विषय. मग गिरगर्दन घाट बोले तो आम्ही टाकला सामान आले डाग इकडे. म्हणजेच काय भूक लागली भाऊ. फटकन दिशा 2-4 कुरकुऱ्याच्या पुड्या घेतल्या ना. आम्हाला जाणं होतं खिरवळ गावामध्ये. मग इकडे भरात होती चंदनची गाडी. म्हणजेच काय लाकडायची रे बाप्पा. मग काय नाही इकडे भेटला अरबाज भाऊ. त्यानं दाखवले 2 बोटानं माणसाचे तोंड झालते भाऊ पाहायला. म्हणजे 2 महिन्याची गाडीने बिलकुल जीवाले उभं भाऊ. मग विषय ऍड झाला. मग मी बी सिन्ने काढले. मग हे बी तोंड पुरं कोमाय गेलं. तुम्हाला काय सांगू. पण मला जर तुम्ही सपोर्ट करसाल तर मी बी लय पुढे जाईन. मला असं वाटते भाऊनं दिली पप्पीनं आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट करा. कसं बांडा या.